तुमच्याकडे साधारणतः या पालघर जिल्ह्याच्या 6 विधानसभा आहेत, त्या कुठल्या विधानसभेसाठी आणि किती साधारणतः इच्छुक असेल? संपूर्ण इच्छुक जे आहेत ते 27 आहेत. 27 इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत आणि काही अजूनही अर्ज करू इच्छितात आणि 6च्या 6 मतदारसंघातून अर्ज आलेले आहेत. आत्ताच्या घडीला कुठले मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार कुठले नाही हे अजून काही ठरलेलं नाही. त्याची चर्चा वेगळ्या पातळीवर चालू आहे आणि ते ठरल्यानंतर त्या त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत त्याच्या संबंधामध्ये अधिक विचार केला जाईल. काँग्रेस महाविकास आघाडीकडून किती मतदारसंघ मागितले? 6 पैकी किती मतदारसंघ आपल्याला आपली मागणी आहे? 6. 6च्या 6. 6चे 6 मागितलेले आहेत. त्याची चर्चा होईल. आत्ताच्या घडीला मी हे सांगू शकत नाही की 6 पैकी कोणते मागितले आहेत, काय मागितले आहेत. पण सर, पालघर जिले में कांग्रेस की क्षमता है क्या 6 सीट पे लड़ने की? बहुत अच्छी क्षमता है, इसलिए कांग्रेस पार्टी के लोग टिकट मांग रहे हैं. ये प्रचार का भाग है कि कांग्रेस पार्टी की क्षमता नहीं, ये सही बात नहीं. कांग्रेस पार्टी के यहाँ उम्मीदवार चुन के आए हुए हैं और ऐसी कोई बात नहीं कि यहाँ पार्टी विकलांग है, वह पार्टी का कोई बेस नहीं, ये सही बात नहीं. अगर बेस नहीं होता तो इतने बड़े पैमाने पे लोगों ने अपनी उम्मीदवारी यहाँ से नहीं मांगते. लेकिन सर, इससे संबंधित सवाल मेरा है कि जो अभी पिछले चुनाव हुए, चाहे ग्राम पंचायत का चुनाव हुआ, चाहे जिला परिषद का चुनाव हुआ, पंचायत समिति का चुनाव हुआ, उसमें कहीं तो कांग्रेस सीट जीतने में असफल रही है. उसे देखते हुए मैंने ये सवाल किया है. वो कांग्रेस और राहुल गांधी की यात्रा होने के बाद की कांग्रेस, इसमें बहुत फ़र्क है. आप लोग इसका विचार ज़रूर करना चाहिए. कांग्रेस में जो जोश आया है, खास करके नौजवानों में जोश आया है. अभी एक उम्मीदवार यहाँ ऐसा है कि पूरा यात्रा में उन्होंने यात्रा की है, फिर हर जगह लोगों ने यात्रा की है, हर मतदार संघ में यात्रा हो गई है. एक तरह से एक माहौल कांग्रेस का पूरे देश में बन गया है और उसका नतीजा आपने लोकसभा के इलेक्शन में भी देखा है. सर, कालच्या हरियाणाच्या निकालाबाबत संजय राऊतांनी काँग्रेसवर एक अतिशय बोचरी टीका केली. जिंकलेला डाव कसा हरावा हे काँग्रेसकडून शिकावं असं म्हटलेलं आहे. शिवाय आत्ताच्या या निकालामुळे काँग्रेसची राज्यातली जी बार्गेनिंग पॉवर होती ती कमी झालेली आहे. स्थानिक राजकीय पक्षांना गृहीत धरलं, त्यांना सोबत घेतलं नाही म्हणून ही काँग्रेसची पाळी आली आहे असं म्हटलं. याच्यावर काय सांगा? संजय राऊत बोलण्यामध्ये फार वाकबगार आहेत. म्हणजे आता तिथला जो रिझल्ट लागलेला आहे त्याचा वापर करण्याच्या दृष्टीनं त्याने आधीच तीर मारलेला आहे, पण ते हे खरं नाही आहे. काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये ताकद चांगली आहे हे त्यांना मान्य करावंच लागेल. कारण असं की एकच पक्ष, 3 पक्ष जे आहेत मोठे, त्या 3 पक्षामध्ये एकच पक्ष असा आहे की जो फुटलेला नाही, ज्यांचं सिम्बॉल गेलेलं नाही, ज्यांचं नाव बदललेलं नाही आणि ज्यांचे नेतेही बदललेले नाहीत. तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काँग्रेस पक्ष हा एकसंध पक्ष आहे. काही लोक गेले असतील, गेले ते आता परत येण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चाललेले आहेत. हां, नाही, बरेच लोक येऊ इच्छितात. आता त्याला काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा विरोध आहे की जे गेले त्यांना परत तुम्ही घेऊ नका. जे गेले ते भाजपमध्ये जे गेले म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. जो विचार पूर्णतः काँग्रेसच्या विचाराच्या विरोधात आहे, या देशाच्या हिताच्या विरोधात आहे, त्या पक्षामध्ये गेलेल्या लोकांना परत घेऊन तुम्ही तिकीट देणार, ही काँग्रेसला मान्य नाही आहे. आतापर्यंत काँग्रेस आम्ही जो पाहिलं पत्रकार म्हणून, काँग्रेस जरी एकसाथ असला तरी तहसीलदार कचेरीवर झालेली आंदोलन, पंचायत समितीवर झालेली आंदोलन, यामध्ये ठराविक नेत्यांशिवाय किंवा ठराविक पदाधिकाऱ्यांशिवाय कोणी दिसत नाही.
म्हणजे अगदी पूर्ण गर्दी असते. त्याच्यामुळे पत्रकारांना मी लिहिणं नाही, म्हणजे आम्हाला तो फोटो आहे ना, तो करताना आम्हाला असं झूम करून दाखवावा लागतो. अक्षरशः लाईनी 10 ते 12 कार्यकर्ते असतात. अशा वेळी आपण म्हणलं की काँग्रेस एक संख्या आहे, तर ती संख्या तिथे का दिसत नाही? दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेताय हे उमेदवार 5 वर्षानंतर पत्रकारांना भेटतात का? तर आम्हाला पण तर हा काय प्रश्न आहे? आपण ह्याच्याशी काय सांगा? आपण 2 प्रश्न विचारले. तर आंदोलनं होतात त्याच्यामध्ये संख्या कमी असते. आंदोलनं तरी संख्या कमी नाही, नाही, पण आंदोलनं तरी होतात ना. आंदोलनं फक्त काँग्रेस पक्षाने केलेली आहेत, हे लक्षात घ्या. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न आहे की पत्रकारांना भेटत नाही, ते कार्यकर्त्यांनी पत्रकारांना सतत भेटण्याची गरजच नसते. ते सक्रिय पण पाहिजेत ना साहेब. सक्रिय असतातच, आणि सक्रिय आहेत की नाही हे पाहूनच त्यांना तिकीटं दिली जातील. सक्रिय नसलेल्या माणसाला तिकीट देणार नाही. अर्ज केले म्हणून जर सगळ्यांना तिकीट मिळेल, उमेदवारी मिळेल असं समजण्याचं काहीच कारण नाही आहे. त्यातले सक्रिय कोण आहेत त्यांनाच तिकीटं मिळतील. तुमचे पदाधिकारी, काँग्रेसचे जिल्ह्यातले तालुक्यातले पदाधिकारी इकडे येतात का आणि ते कधी दिसतात का, असे तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्ते विचारत असतात? इथे म्हणजे पालघरला आणि त्यात जोडून काम करण्याला काम पण नाही करून जे आहेत त्यातले लोक असं पण आहे. नाही, ही मला तुम्ही नवीन माहिती देता. काम करणाऱ्या व्यक्ती त्याला काम करून दिलं जात नाही असं काही नाही आहे. एक तर पालघरला प्रत्येक कार्यकर्त्यांनी यायला पाहिजे असं नाही. त्या भागामध्ये ते काम करतात की नाही. आता या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही जे विचारणार ते काय विचारणार? तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागताय त्या मतदारसंघामध्ये तुम्ही काय केलं आहे? त्या मतदारसंघामध्ये बूथ संघटित केलेत का? किती बूथ आहेत त्याची माहिती नसते बऱ्याच वेळेला. असे जे लोक आहेत त्यांना आम्ही आपोआपच बाजूला करणार. त्या भागामध्ये काम करतात का हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दिशेनं ज्यांची ताकद असेल, जे निवडून येऊ शकतात, अशा लोकांच्या संबंधामध्येच विचार केला जाईल. सर, उद्धव साहब ने कहा है कि बार बार की महाविकास आघाड़ी को सीएम का चेहरा जो है डिक्लेयर करना चाहिए. कल भी उनका बयान आया है कांग्रेस और राष्ट्रवादी को खासकर. तो क्या कहेंगे उद्धव जी के इस बयान को लेकर? ऐसा है कि उद्धव जी का ये आग्रह बहुत दिनों से है, लेकिन अभी हर पार्टी क्या सोचती है कि अभी इस तरह से करेंगे तो आने वाली सत्ता, आने वाला चीफ मिनिस्टर अगर दूसरा पार्टी का होगा तो हम काय के लिए काम करेंगे. तो अभी ये ज़रूरी नहीं है. इरफान पटेल और इरफान पटेल कोई भी हालत में इस तरह से करने की ज़रूरत है ऐसा मुझे लगता नहीं. अभी ये करना ही चाहिए, ऐसी कोई बात नहीं. चेहरे बहुत है. महाराष्ट्र में चीफ मिनिस्टर होने के लिए क्या एक चेहरा है क्या? बहुत सारे चेहरे हैं. लेकिन अभी उसके बारे में बात करने के बजाय कौन सी भी हालत में आघाड़ी सत्ते पे आएगी और युति जाएगी और मोदी जी को गद्दी खाली करनी पड़ेगी. क्योंकि महाराष्ट्र एक ऐसा है कि महाराष्ट्र में आघाड़ी सत्ता पे आने के बाद मोदी जी को अपनी प्राइम मिनिस्टरशिप छोड़ना ही पड़ेगी. और हमारा उद्देश्य है, उद्देश्य चीफ मिनिस्टर किसने बनाया बनने का, ये उद्देश्य ये है कि गलत सरकार जो बैठी हुई है गए 10 साल से, जिन्होंने कई तरह से अन्याय किए हैं, कई 2 बातें की है उन्होंने. एक तो झूठा बोलना और सरमाएदारों को ही क्या बोलेंगे, सरमाएदारों को सब कुछ देना, उनकी दलाली करना. जहाँ जहाँ हमारे प्राइम मिनिस्टर कभी ये बात हुई नहीं थी. आश्चर्य लगा हमें कि जहाँ जहाँ प्राइम मिनिस्टर जाता है वहाँ उनके जो खास लोग हैं, अदानी बिरानी जैसे लोग, उनको वहाँ के बड़े बड़े कॉन्ट्रैक्ट मिलते हैं, वहाँ की इंडस्ट्री मिलती है, वहाँ के खदान मिलते हैं. ये क्या बात है? प्राइम मिनिस्टर ने एक काम करने का नहीं होता. प्राइम मिनिस्टर ने एक आदमी का काम करने के बजाय अपना देश के विकास के बारे में सोचना चाहिए, देश के हित के बारे में सोचना चाहिए. आज वो जो जिस तरह से सोचते हैं, उनका सोच विचार है. फिर जितने बड़े पैमाने पर हिंदू मुस्लिम क्या है मुसलमानों का, यहाँ मुसलमानों ने क्या आपको तकलीफ दी है? यहाँ हिंदू मुसलमान ऐसा कोई झगड़ा है? अच्छी तरह से सब चला है. यहाँ कुछ ऐसा झगड़ा भी नहीं है.
लेकिन झगड़ा खास करके करके एक तैयार किए करते हैं, एक शत्रु तैयार करते हैं, क्योंकि उनके पास और कोई एजेंडा नहीं। और ये क्यों करते हैं? क्योंकि सरमाएदारों के खीसे भरने के लिए करते हैं। अरे तो ओवैसी को लेकर क्या कहेंगे सर? ओवैसी को लेकर क्या कहेंगे? वो भी तो वही कर रहे हैं, ओवैसी भी तो वही कर रहे हैं, हिंदू मुस्लिम। गलत है ना, बिल्कुल गलत है। ये हिंदू मुस्लिम, हिंदू करे या मुसलमान करे, बिल्कुल गलत है। मैं तो इसके बारे में स्पष्ट भूमिका लेने वाला हूँ। मुसलमानों की कुछ गलती होती ना, ऐसा मैं नहीं मानता, लेकिन यहाँ पाकिस्तान बनने के बाद भी हम लोग अच्छी तरह से रहे ना, कोई सवाल नहीं आया। मौलाना आज़ाद तो ऐसा बोले थे कि इसके गंगा के और जमुना के पानी में हमने वज़ू की है, ये देश हमारा, ये सबका है, और यहाँ हिंदू मुसलमान झगड़ा है ही नहीं। मैं जब देखता हूँ तो अभी एक मिसाल दूँ क्या, मेरे गांव में महालक्ष्मी का मंदिर है, वो मंदिर का तो नया किया गया सब, उसको सारे हमारे दलवाई लोगों ने भी मदद की। ओके, बड़ी बात की है ऐसा नहीं। वो मंदिर का जब उद्घाटन हुआ, उस उद्घाटन में स्टेज के ऊपर जो लोग थे उसमें 50% मुसलमान थे, 50% से भी ज़्यादा। वो सब ठीक है, लेकिन स्वागत के कमान लगे हुए थे, तो पहली लगा कमान, सबसे बड़ी कमान जो थी, तो मुस्लिम लोगों के कमान बहुत थे नाम के, लेकिन मुसलमानों में जमात होती है, जो नमाज ये मस्जिद मुसलमानों का सारा जो होता है उसके बारे में वो देखते रहते हैं। अलग अलग समाज के होते हैं, वैसे मुसलमानों के होते हैं। उस जमात की कमान लग गई थी, मुझे देख के बड़ा आश्चर्य लगा, मुझे अच्छा लगा। वहाँ हमारे लोग अभी कभी कहते नहीं कि आप यहाँ से जाते वक्त कोई यात्रा वित्रा होगी तो जाते कि वाजंत्री बजाओ नहीं, बैंड बाजा नहीं बजाना, ऐसा हम लोगों ने कभी कहा नहीं, लेकिन कभी भी बजता नहीं। अभी रोड एक नया हो गया, वो रोड से जाते वक्त भी मस्जिद का मीनारा देख के लोग वाजंत्री बंद करते हैं। ये यहाँ है ना, ईद सबकी होते हैं। महालक्ष्मी का मंदिर के बारे में मुसलमान लोगों को पूछेंगे मंदिर किसका है, तो बोले हमारा है। ये मस्जिद किसके है, तो हिंदू बोलेंगे हमारी मस्जिद है। ये भावना ये खाली मेरे गांव की है ऐसा नहीं, सब जगह की है। वो भावना जो है, वो जज्बात जो है, वो तोड़ने का काम आरएसएस बहुत सालों से कर रही है। 100 साल उनका एक ही काम है। अभी मोदी जी वही काम करते हैं, शाह जी वही काम करते हैं, और जिस तरह से उन्होंने गुजरात में जो किया वही ऑल इंडिया करने की उनकी कोशिश है। सही प्रश्न हा आहे पालघर जिल्ह्याचा की आपले माजी मंत्री आणि काँग्रेसचे पालघरचे माजी आमदार राजेंद्र गावित आता भाजपमध्ये गेलेले आहेत शिवसेनेमधून. त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं नाही, त्यासाठी ते भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांची आता पालघर काँग्रेसमध्ये परत घर वापसी होण्याची तयारी आहे, तर त्यांना आपण तिकीट देणार का? संबंधच नाही. भाजपमध्ये गेलेल्या लोकांना परत घेऊन त्यांना तिकीटं द्यायची, मग ते निवडून आल्यावर परत ते तिकडे जाणार, हे कशाला कसं करायचं? आमच्याकडे उमेदवार बरेच आहेत. गावीत हेच सगळ्यात चांगले उमेदवार आहेत असं आम्ही समजतच नाही. सर एमआईएम महाविकास आघाड़ी में आने की बात कर रही है क्योंकि बीजेपी से उनकी भी टक्कर है, उनका कहना है, तो महाविकास आघाड़ी में एमआईएम को क्यों नहीं लिया जा रहा है, इसके पीछे क्या मकसद है? नहीं ऐसा है, वो 28 सीटें मांग रहे हैं। कुछ हो सकता है तो एक दो सीट की ऊपर की बहस होगी तो अलग बात है। दूसरा ऐसा है, उनका भरोसा क्या है? उन्होंने हमेशा बीजेपी को मदद करने का काम किया है, तो ये है ना, पार्टी है, 3 पार्टी का हम हमेशा जिक्र करते हैं, लेकिन 3 पार्टी है नहीं, सीपीआई है, सीपीएम है, समाजवादी पार्टी है, अलग अलग कामगार शेतकरी कामगार पक्ष है। ये सारी पार्टियों को साथ में लेना है और सबको लेके ही यहाँ की राजनीति करनी है। तो अभी मुझे इसमें कुछ
और कोई पार्टी को लेने के बारे में क्या विचार हो सकता है मुझे मालूम नहीं। सर पालघर जिल्ह्यात और ठीक ढंग से अगर बात करेंगे तो कुछ हो सकता है, लेकिन इतनी 28 जगह चाहिए, 25 जगह चाहिए, 15 जगह चाहिए, ऐसा कुछ नहीं हो सकता। सर अजून एक प्रश्न, डहाणू विधानसभेला आता परवा दिवशी एक बातमी आली, काही तिकडचे जे शिवसैनिक आहेत उभाठा गटाचे, त्यांनी निकोलेंच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. जर महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही पूर्णतः त्यांच्या विरोधात काम करू असं त्यांचं म्हणणं आहे. इलेक्शन होईपर्यंत अशा गोष्टी बऱ्याच होत असतात, त्याच्याकडे ते पक्ष लक्ष देतील, लोकांना समजावून सांगतील.